मात्र थोडस आपल्याला बॅटिंग लाईनअप मध्ये बदल होताना पाहतोय गावदेवी अंजूर टीम कडून. कुणाल म्हात्रेला कुठेतरी थांबवलं गेलं आणि आता सलामीला पण पाहतोय फलंदाज संकेत आणि त्याच्या साथीने तन्मय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 3 ओव्हरची मॅच, 3 षटकांची लढत आपल्या भेटीला आली आहे. स्ट्रायकर एंड वरती संकेत, नॉन स्ट्राईक एंड वरती तन्मय आणि इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील प्रज्वल दळवी. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या षटकातला पहिला बॉल. स्ट्रायकर एंड वरती संकेत आहेत. खूप महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीम्स करिता. विचार केला तर क्वालिफायरचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर इथे संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी दोन्ही टीम्सला दाखवावी लागेल. पहिला बॉल हुक केलाय. फाईन लेग सीमार्श पलीकडे निघून जाईल. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. गेले 2 सामने आपण पाहिले तर संकेत शांत होता, अपयशी ठरत होता, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमकता दाखवली आहे. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा सरळ बॅटने अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा आलाय दर्जेदार शानदार चौकार संकेतच्या बॅटमधून. मार्केट वही मजा. पहा पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. संकेत जणू काय खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलाय की काय असं वाटू लागलंय. प्रत्येक बॉलवरती तो आक्रमकता दाखवतोय. पहिल्या 2 बॉलवरती धाव येत आहेत. यावेळेला मात्र पाहिलं तर गली रिजन मधून चेंडू फरार होईल थर्डमॅन क्षेत्राकडे, जिथे मिळेल चौकार. आणखीन एक दमदार चौकार फलंदाज संकेतच्या बॅटमधून. प्रज्वल दळवीला आता इथे कमबॅक करून द्यावं लागेल. पहा थोडीशी हुलकावणी दिली चेंडूनं. क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं का होईना पण तो मिसफील्ड पाहायला मिळालं आणि तिथून या 4 धावा अंकित झाल्यात. 14 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साईडला फ्लिक केलाय. अगदी लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचला तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्या. मॅच रफ अँड टफ होणार, मॅच रंगतदार होणार. टीम धोंडावडोली देखील एक दादा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने अंजूर संघ देखील ताकदवार आहे, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करत असताना संकेत. यावेळेला बॅटची लिडिंग एज फलंदाज संकेत बाद. एक तुम्हारी एक हमारी हे चित्र दाखवत असताना प्रज्वल दळवी सांगतोय हम भी किसी से कम नहीं. कोणाला डरला नाही. फलक आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉलमध्ये 16 धावांची खेळी साकारली. फलंदाज संकेत बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल म्हात्रे गोल या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला. खऱ्या अर्थानं विकेटची गरज आणि ती विकेट आली आहे. प्रज्वल दळवी थोडासा का होईना परंतु आता आत्मविश्वासाचा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साईडला चेंडूला वळवलाय अलॉंग दी कार्पेट मिडॉनकडे. पहिली धाव अगदी वेगात आले आणि त्याचनंतर फेकी होईल चेंडूची. अंतिम बॉलवरती सिंगल आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 17. एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली गावदेवी अंजूर संघाची. आणि क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना की जर तुमची सुरुवात चांगली झाली तर मध्यांतर चांगला होतो आणि शेवट देखील गोड होतो. 17 धावा धावफळकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 17 धावा धावफळकावरती आहेत. टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघाला इथून पलटवार करायचा असेल, कमबॅक करायचं असेल तर अचूकता दाखवावी लागेल. आणि अशा स्थितीमध्ये आवेश भोईरला गोलंदाजी मार्गस्थ केलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर आवेश भोईर इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात. प्रज्वल दळवेचं थोडंसं महागडे षटक आपण पाहिलं. यष्टी रक्षण करताना प्रथमेश थाळके आहेत. चांगला संघ आहे टीम धोंडावडवली. स्ट्रायकर एंडवरती निखिल एक बॉलचा सामना केला. एक सिंगल त्याने जमा केली आतापर्यंत. यानंतर आपल्याला क्वालिफायरचा सामना देखील पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आजच्या दिवसातील पोहोचताना पाहायला मिळते. फुल टॉस होता. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. अतिरिक्त उंची गाठले. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आलेत. लॉंग इथे झेल टिपलाय आणि फलंदाज निखिलला बाद केलाय. दुसरा धक्का टीम अंजूर संघाला. वकिला जय तेज पम्या यो जय जय होता हो कोरट खाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा गुन्ह्यात. DJ Pamya in the mix. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती 17 धावा जोडल्या गेल्या. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल म्हात्रेला दाखल केले. पहा पहिली विकेट आली संकेत आणि त्याचनंतर निखिल देखील बाद झालेत. त्यामुळे आता थोडं का होईना परंतु सावट पसरलाय अंजूर टीम समोर. धावसंख्या अगदी चांगली आहे परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विकेट्स देखील गमावल्या जातात. ते देखील पार्टनरशिपची आवश्यकता आहे. मिडल ऑर्डरमध्ये कुणाल म्हात्रे आलाय. 2 विकेट्स गमावल्यात. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता तो जो सज्ज झालाय. आवेश आल्याला पहिल्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केलाय. आवेश भोईरचा विचार केला तर कमी वयाचा हा खेळाडू आणि कमी वयामध्ये त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. ज्या ज्या वेळेला टीम धोंडावडवली संघासमोर संकट आले, सावट आले, त्या वेळेला हा संकट मोचक ठरलाय. यावेळेला पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल डाव्या यष्टीला मिस करतोय. पंचाचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 18 वरती. कुणाल म्हात्रे याच्या खांद्यावरची प्रामुख्याने आता जबाबदारी वाढली आहे कारण आघाडीचे फलंदाज आता बाद झालेत. मिडल ऑर्डरमध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. आवेश पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र पाहिलं तर गली रिजनमध्ये चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे. बॅटची लिडिंग एज होती. गती अतिरिक्त होती बॉलला आणि तिथे मात्र सिंगल मिळती आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 19 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे संपन्न झालाय. आवेशला धावा रोखण्यासाठी आणलाय आणि तो कार्य सातत्याने राखतोय आतापर्यंत. कोणता प्रकारचा तो मोठा फटका मारण्याचा संधी फलंदाजांना देत नाहीये. एक बाजूने कुणाल म्हात्रे, दुसऱ्या बाजूने तन्मय पाटील आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर आक्रमकतेसाठी ओळखले जातात. आक्रमकता ही त्यांच्या रक्तात आहे आणि ते मात्र दाखवतील का. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहिला तर इथे मात्र प्रथमेश खूप मोठी चुकी. स्वतःवरती नाराज, निराश. कॉल कॉम्बिनेशन चुकीचं होतं आणि खऱ्या अर्थानं ही जी संधी होती टीम धोंडावडवलीला ती संधी त्याने गमावली आहे. रनआउटची विकेट येऊ शकली असती परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाही आहे. पहा फलंदाजाने देखील त्याचे प्रयत्न सोडले होते. त्याला देखील ठाऊक होता आता मी इथे धावचीत होणार परंतु प्रथमेशकडून झालेली चुकी, ते चुकीला माफी नसेल कारण जीवनदान कोणाला मिळालंय
तन्मय पाटीलला, ज्यानं पूर्ण दिवसभरात आपल्या नावाची डंका फुंकली आहे. अवेश भोईर पुढचा बॉल घेऊन जाईल. या वेळेला फुल टॉस ऑन साईडला आणि त्यानंतर पाहायचं पहिली सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. याची दोन पंच आमचे चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणी कृपा कोणत्या प्रकारची कमेंट्स करू नका, आमचे पंच दक्ष आहेत. योग्य डिसिजन थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर लिगल डिलिव्हरी आहे. अगदी पहिलं तर फुलटॉस बॉल धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावरती. अवेश या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल या वेळेला पहा तेज तरार बॉल टप्पा पडल्यानंतर अधिगती प्राप्त झाली, परंतु इथे काय, इथे ती चुकी होणार नाहीये जी मागील बॉलवरती झाली होती. इथे तन्मय पाटीलला माघारी जावं लागेल. तन्मयची विकेट आली आहे, ती देखील धावचीच स्वरूपात. धक्का क्रमांक 3 गावदेवी अंजूर संघाला. देशिंग दादाची पर्सनॅलिटी नावाने दानंते भिवंडी सिटी, नावाने दानंते भिवंडी सिटी, नावाने दानंते भिवंडी सिटी. पहिचान भाईची आई लई मोठी, लाखोनी पोर भाईच्या पाठी, लाखोनी पोर भाईच्या पाठी, लाखोनी पोर भाईच्या पाठी. कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित ही स्पर्धा आणि रंगतदार सामने निश्चितपणाने पाहायला मिळतात. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. 20 धावा. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. या षटकामध्ये अवेश भोईरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेत आणि एक चांगला प्लॅटफॉर्मवरती आपल्या टीमला पुन्हा चेक आणून ठेवलंय. असं वाटत होतं की 3 षटकामध्ये 50 धावांपर्यंत पोहोचेल अंजूर संघ, परंतु अशा स्थितीमध्ये ट्रम्प कार्ड बनला, संकटमोचक ठरला गोलंदाज अवेश भोईर. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील पाहायला मिळतील. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. या वेळेला पहा बंदुकीमधून ज्या पद्धतीने गोळी निसटते त्या पद्धतीचा हा बॉल. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने केली आहे सांगता. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या खेरीज धावसंख्या 20 या अंकावरती. 3 गडी बाद 20 अशी स्थिती पाहतोय बॅटिंग करत असताना गावदेवी अंजूर संघाची. चला टीम मीटिंग घेऊ नका, मॅच सुरू करा लगेचच, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे. अवेश अफलातून षटक हाताळलं. या षटकाने खऱ्या अर्थाने या मॅचला कलाटणी मिळाली. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी. विनंती आहे की अधिक वेळ घेऊ नका, टीम धोंडा उडवली. दोन षटकाचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला इथे शुभारंभ होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरतून गोलंदाज आनंद याला आणले गेले. या कुंदे नगरीमध्ये भरलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. महायुती चषक 2025 या स्पर्धेसाठी कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने घेतलेली मेहनत खूप काही पाहायला मिळतं. स्विंग अँड मिस लेग कटर बॉलचा वापर केलाय. चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळला गेला. चांगले एष्टी रक्षण देखील पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर लेग स्विंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील झाली आहे. कुणाल म्हात्रेचे प्रयत्न असतील अधिकाधिक धावा अर्थात मोठे फटके, पण आनंदांनी त्याच्यामधली ही कसोटी असेल, सत्व परीक्षा असणार आहे. गोलंदाज विरुद्ध फलंदाज. आनंदकडे अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूने कुणाल हा आक्रमकतेचा फलंदाज आहे. या मॅचमध्ये मिडल ऑर्डरला तो आलाय, परंतु आल्याखोटी त्याला संघर्ष देखील करावा लागतो. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 20 धावा. पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाज आनंद यांचा. ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल घेऊन स्टेप आउट झाले, पुढे सरकले, लॉंग ऑनकडे चेंडूला खेळून काढलाय. अतिरिक्त उंची आहे आणि लांबी देखील तितकीच प्राप्त केली आहे.
चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. कोण हे बादल आमचा पंढरी शेठचा बादल. बैल बादल आमचा पंढरी शेठचा बादल. धन्यवाद. बादल बादल बादल. पंढरी शेठ फडके म्हटलं तर बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव. आज काळाच्या आड गेलेत परंतु आज त्यांनी जी प्रसिद्धी मिळवली बैलगाडा शर्यतीमधून त्यांच्या नावाला निश्चितपणाने आज देखील अधोरेखित नाव केले त्यांनी. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक फलंदाज बाद. कुणाल म्हात्रेच्या खेळीचा इथे अंत होईल. आणखीन एक धक्का गावदेवी अंजूर संघाला. निलेश गुरव हाय वन हँड. अरे त्याच्याच नावाचं ट्रेंड. DJ Bamia in the mix. धावसंख्येचा फळक पाहतोय 26 धावा. 26 धावा धावफळकावरती चौथा फलंदाज कुणाल म्हात्रे बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मिस्टर मयूर. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 26 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि मयूर इथून 3 बॉल त्याला खेळायचे आहेत. या 3 बॉलवरती अधिकाधिक धावा जर आल्या तर फायटिंग टोटल असेल. टीम धोंडावडवली संघाची फलंदाजी मजबूत आहे. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर खूप चांगला प्रवास त्यांचा राहिलाय. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी डिंगडॉंग वडवली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाला त्यांनी पराभूत केलं आणि हा त्यांचा तिसरा सामना थेट भिडलाय गावदेवी अंजूर संघासमोर. गोलंदाज सज्ज आनंद पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने फलंदाज मयूरसाठी. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक धक्का. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला जातोय. अंजूर संघ 5 गडी बाद होत असताना 26 अंकावरती. ही नाही त्यातली कडीला वाटली आजकाल लोकांची तर्रा. ही नाही त्यातली कडीला वाटली आजकाल लोकांची तर्रा. म्हणून सांगतोय दादा खरा आमचा पंढरी शेठही बरा. म्हणून सांगतोय दादा खरा आमचा पंढरी फडकेच बरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरवला दाखल केलाय. 5 विकेट तब्बल गमावलेत. पहा असं म्हणतात ना की तुमच्या घराचा पाया मजबूत झाला तर घर मजबूत होतं. परंतु इथे काय पाया मजबूत होता परंतु भिंती ढासळल्या. खऱ्या अर्थानं मधल्या फळी होती ही मधली फळी ढासळली आणि गावदेवी अंजूर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आलाय. आनंद खूप चांगली गोलंदाजी करतात. विकेट हॅट्रिकची संधी त्यांना देखील आली आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 27 धावा धावफळकावरती. शेवटचा अंतिम बॉल आणि त्यानंतर आपण स्वागत समारंभ देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. आमच्या स्पर्धेकरिता वेळात वेळ काढून या महिला भगिनी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 27 धावा धावफळकावरती. शेवटचा अंतिम बॉल ज्यावरती टार्गेट सेट केलं जाईल अंजूर संघाचं. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. अकुट टप्प्याचा बॉल. बॅटची लिडिंग आहे. टॉप पेज आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट आली आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती धक्का क्रमांक 6 आणि इथून मात्र टार्गेट राहणार आहे 18 बॉल आणि 28 ची गरज. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा.
सन्मान या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती उन्नती बचत गटाच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती रेवंतताई अगिवले यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि विनोद जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभास्य ताईंचा सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपल्या उपस्थित रेवंतताई अगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय रामदासजी भोईर साहेब धोंडावडवली गावचे उद्योगपती आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मी आपणास विनंती करेन आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचं आहे. आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत रेवंतताई अगिवले यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी दिनेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. विभाग अध्यक्ष अंबाडी भारतीय जनता पार्टी यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मान करत आहोत बेबीताई म्हात्रे कुंदे महिला शाखा अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण दिनेशदादा यांच्या शुभ हस्ते करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सौभाग्यवती दीपाताई अगिवले संघटक महिला विभाग कुंदे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी दिनेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सौभाग्यवती दीपाताई अगिवले संघटक महिला विभाग यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मंडळ आपलं सतत आभारी आहे. दरम्यान रामदासजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, धोंडावडवली गावचे उद्योगपती. मी आपणास विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. रामदास भोईर साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे दिनेशदादा भोईर यांच्या माध्यमातून. तर आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच ऑन. पहिला बॉल दांडी 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 गुल प्रज्वल दलवी पहिल्याच बॉल वरती आलाय. विकेट बडी मछली जाल में फसी हुई. घेतोय शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला बाईला घ्यायला आता बाईला घ्यायला. माफ करा या ठिकाणी शैलेश बाद होत आहेत. पहिल्याच बॉल वरती स्विच हिटचा प्रयत्न आणि शैलेश इथे मात्र बाद होतील. मोठा मासा गळायला लागलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आणि खऱ्या अर्थानं आता पाहिलं तर एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अंजूर संघामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आवेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्यावेळेला पहिला षटक कंप्लीट होईल त्यावेळेला मात्र 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या जातील टीम धोंडावडवली संघाच्या खात्यामध्ये. कारण 12th मान टीम अंजूर फाटा संघाचा ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. या 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे आणि त्यानंतर आवेशला संधी दिली टीमनं. वन डाऊन साठी त्याला बॅटिंगसाठी धाडलंय. गोलंदाजी लाजवाब राहिली होती. आता मात्र फलंदाजीमध्ये त्याला चांगली कामगिरी दाखवावी लागेल. प्रति षटकाराकरिता टीम धोंडावडवली संघासाठी सन्माननीय रामदासजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फटका फसलाय इथे पहा. झेल घेतला देखील होता लास्ट मोमेंटला. हा चेंडू हातातून निसटला आणि तिथे जीवनदान आवेशला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 2 धावा या धावफलकावरती. एकच धाव माफ करा. चांगले एफर्ट चांगले प्रयत्न दाखवले होते क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं होतं की झेल टिपलाय देखील परंतु लास्ट मोमेंटला हा चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्यानंतर आवेशला जीवनदान.
संख्या 1 वरती असताना प्रज्वल दळवी स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. प्रामुख्याने आता प्रज्वलच्या खांद्यावरची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हो यावेळेला जागते रहोचा इशारा दिलाय. टिका बाउन्सरचा वापर केलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न संख्या मात्र पाहिलं तर रोखली गेली 1 अंकावरती. सन्माननीय अनिल आगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती यायचं. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आवेची विकेट खूप महत्वाची होती. या ठिकाणी प्रज्वल बाद होतोय. दुसरा धक्का टीम धोंडावडवली संघाला. अरे म्हणतो एकच मी तर केलाय पुण्यात पुन्हा करा तुमचं डीजे प्रज्वल दळवी इथे फसला. कुणाल म्हात्रेने त्याच्या बुद्धीचा वापर केला. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. इन कटर बॉलचा वापर केला. त्याच्यानंतर टॉपएच आणि त्याच्यानंतर विकेट. सन्माननीय प्रमोदजी थाळके सन्माननीय बाळारामजी पाटील यांना विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रमोदजी थाळके आणि त्याचबरोबर बाळारामजी पाटील. त्यानंतर सन्माननीय बबनजी पाटील आपण देखील व्यासपीठावरती या. त्यानंतर अनिलजी आगिवले आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तर जाऊया मॅचकडे. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 1-2. नाजूक स्थितीमध्ये टीम धोंडावडवली आणि अशा स्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरता अक्षयला इंटर केलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वलने कोणत्या प्रकारचं खातं खोललेलं नाही या महत्वपूर्ण मॅच मध्ये. अक्षय आणि आवेशच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे. एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. षटकातले 4 बॉल आतापर्यंत संपन्न झालेत. पुढचा बॉल यावेळेला स्टेप आउट झाले. जबरदस्त कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. ताक्षीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय एका मॅटर मध्ये घुसला होता. अरे गुन्ह्यात मोठ्या फसला होता. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. एकंदरीत 5 या अंकावरती स्टेप आउट झाले. जागा बनवली आणि प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा क्लासिकल चौकार आपण अक्षयच्या बॅटमधून पाहिला. 5 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल आहे अक्षय स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला शॉर्ट पुल पॉवरफुल सक्सेसफुल जरूर होतील. अकुट टप्प्याचा बॉल त्याला हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय थेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. एका मॅटर मध्ये घुसला होता. अरे गुन्ह्यात मोठ्या फसला होता. गमन होत आहे निश्चितपणाने. ज्यांचं सातत्याने खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळत असतं. सुनीलजी थाळके यांचे बंधू प्रमोदजी थाळके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 11 धावा आणि 2 धावा या पॅनल्टीच्या ऍड केल्या गेल्या. चला टीम मिटिंग घेऊ नका. 13 धावा धावफलकावरती असतील. विजयासाठी आता मात्र बारा बॉल आणि 15ची गरज. शेवटच्या बॉलवरती केलेली कुणाल म्हात्रेने चुकी आणि ती चुकी महागात ठरली. त्या बॉलवरती षटकार आला आणि तिथून टीम धोंडावडवली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरावृत्ती करताना पाहायला मिळेल. आवेश भोईर स्ट्रायकर एंड वरती असतील ज्याने एक जीवनदान मिळाले. चला मॅच ऑन करा. अधिक वेळ घेऊ नका. टीम मंजूर. स्ट्रायकर एंड वरती आवेश. 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 15 धावांची आवश्यकता. अक्षय खूप चांगली बॅटिंग करतात. एक चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्म वरती टीम धोंडावडवली. निखिल यावेळेला स्विच हिट केलाय. आवेशचा झेल सोडला होता आणि त्याचं त्याने उत्तर दिलंय की माझा झेल सोडलाय. आता त्याचं तुम्हाला निश्चितपणाने भोगावे लागतील.
तर 4 धावा, चौकार येतोय. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय 17 स्विच इट केलं गेलं. अवेश कमी वयाचा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं त्याला ज्या वेळेला टीमने संधी दिली आहे त्या वेळेला त्या संधीचं त्याने सुवर्ण केलंय. इथे त्याचा झेल सुटला आणि त्याचा तो प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये अकुट टप्प्याचा बॉल. इथे मात्र टॉपेज आहे. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग मध्ये हा झेल कॅरी केलाय. अवेशने केली विकेट गमावलाय. आणखीन एक धक्का टीम धुंडावडोली संघाला. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती 17 आहेत. विजयासाठी अजून देखील पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 बॉल्स मध्ये 11 रन्सची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय प्रथमेश थाळके. महत्वपूर्ण लढत. इथे जो विजय होईल तो क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचणार आहे आणि ज्याला पराभवाचा सामना करावा लागेल त्याला परतीच्या प्रवासाला लागेल. ही स्पर्धा इथे मात्र पाहिलं तर ऑन साइडला चेंडू स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज विजयाकरिता. कंपल्सरी चेसिंग आहे. यानंतर क्वालिफायरचा सामना देखील आपल्या भेटीला येईल. विजय संघ विपक्षामध्ये वासिंद असेल. ज्या वासिंद संघाचा प्रवास खूप चांगला राहिलाय संपूर्ण दिवसामध्ये. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 18 धावा धावफळकावरती आहेत. अक्षय खूप चांगली बॅटिंग करतात. एक चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, परंतु या मुमेंटवरती हा फटका खेळणं गरजेचं आहे का हा एक प्रश्नचिन्ह आहे. तर एक चांगल्या सुस्थितीमध्ये असताना अशा पद्धतीचा स्ट्रोक कधी कधी घातक देखील ठरतो. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. धावा धावफळकावरती 18 आहेत. थोडासा दबाव या डॉट बॉलने आलाय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवलाय आणि निश्चितपणाने आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 19 धावा धावफळकावरती. 9 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 9 ची आवश्यकता. अक्षय यांचा विचार केला तर अक्षय यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 10 धावांचे योगदान दिलं. चांगली बॅटिंग ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आलाय. विजयाच्या नजदीक जाताना टीम धुंडावडवली. यावेळेला डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. अगदी समोरच्या बाजूनं फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी हा येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. आहे असा हो सिकंदर, तात्या बोले तो किंग मेकर. कारभार सारे शहर का ओ टाइगर. ग्रँड एंट्री त्याची भर चौकात होते ते. ग्रँड एंट्री त्याची भर चौकात होते ते. अर माणूस भारी हाय तो गे, नाव त्याचं हाय तात्याचे. अर माणूस भारी हाय तो गे, नाव त्याचा हाय तात्याचे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडले गेले 25 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. 25 धावा धावफळकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आता या षटकारानं अगदी नजदीक येऊन थांबलाय विजयाच्या टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली. शेवटचा बॉल निखिलचा. यावेळेला सन्मानित केला सॉफ्ट हँडनं. पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलाय. चांगला कॉल कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 ने टीमची धावसंख्या लेवल होताना आपण पाहतोय. 6 बॉल आणि फक्त 1 धावेची गरज.
यानंतरचा होणारा सामना वासित कर्णधार या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. शेवटचा षटक टाकण्याकरिता सनी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉलमध्ये अवघ्या 1 रनची गरज. यावेळेला मात्र सन्मानित करण्याचा प्रयत्न. विजयाची डंका फुंकले टीम धोंडावडवली. इथे विजयश्री होतोय आणि हार्ड लक टीम अंजूर. आपण खूप दूरवरनं अंतर कापून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, आपल्याला देखील धन्यवाद. आणि जाऊया टॉसकडे. अर्थातच आजच्या दिवसातील क्वालिफायर सामना. चला अक्षय, आपण या आपल्या षटकाराकरिता कॅश प्राइज होतं, ते कॅश प्राइज घेण्याकरिता आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय रामदाजी भोईर साहेब, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती धोंडावडवली यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज अक्षयला दिलं जाईल. आणि नाणेफेकीसाठी देखील मी साहेबांना विनंती करेन, आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना आपण पाहणार आहोत. ही गावदेवी स्पोर्ट्स